नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. साखर निर्यातीचं उद्दिष्ट साखर कारखान्यांनी पूर्ण करावं, मुख्यमंत्र्यांचे निर्देश, अन्यथा कठोर कारवाई करणार. हवामान बदल, ऊर्जेची कमतरता आणि दुर्धर आजार या जागतिक समस्यांवर भारतीय विद्यार्थ्यांनी उपाय शोधण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून, कामकाज सुरळीत व्हावं यासाठी सर्वपक्षीय बैठकीत संसदीय कार्यमंत्र्यांचं आवाहन. जम्मू काश्मीरच्या पांपोर भागात दहशतवाद्यांशी सुरू असलेली चकमक अखेर संपुष्टात. 3 दहशतवाद्यांना कंठस्नान तर 5 जवान शहीद. हरियाणात तणाव निवळला. जाट आरक्षणाबाबतच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत परिस्थितीचा आढावा. प्रदूषण रोखण्यासाठी देशभरातल्या 17 लाख एसटी बसेस जैव इंधनावर चालवण्यासाठी परिवर्तित कराव्यात, नितीन गडकरी. आदर्श गृहनिर्माण घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरची सुनावणी 20 एप्रिलपर्यंत स्थगित. आणि साहित्य क्षेत्रातल्या भरीव कामगिरीबद्दल ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक राग जाधव यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर. आणि आता सविस्तर वृत्त. साखर उद्योगाच्या भवितव्यासाठी साखर कारखान्यांनी त्यांना ठरवून दिलेल्या 12% कोट्यातली संपूर्ण साखर निर्यात करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. साखर निर्यात धोरणासंदर्भात आयोजित बैठकीत ते आज मुंबईत बोलत होते. निर्यातीचं उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या साखर कारखान्यांवर कडक कारवाई करून त्यांची ऊस खरेदी कर सवलत काढून घेतली जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. दुष्काळी परिस्थितीमुळे पुढील वर्षात ऊसाचं उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राज्य शासन कारखानदारांच्या पाठीशी उभं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. साखर निर्यात केली नाही तर देशातले साखरेचे भाव कमी होतील आणि त्याचा फटका साखर उद्योगाला बसेल. या परिस्थितीत साखर कारखान्यांनी एकत्रितपणे विचार करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि विविध खात्यांचे मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. साखर कारखान्यांनी योग्य पद्धतीने पावलं उचलून काटकसरीचं धोरण अवलंबावं असं शरद पवार यांनी सांगितलं. भारतीय विद्यार्थ्यांनी हवामान बदल, ऊर्जेची कमतरता आणि दुर्धर आजार या जगाला सतत भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्याचं आव्हान स्वीकारावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना केलं आहे. बनारस हिंदू विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते. भारतीय संस्कृती आणि परंपरेत अनेक अभिमानास्पद गोष्टी आहेत. या संस्कृतीविषयी आपल्याला अभिमान असेल तरच आपण जगासमोर ताठमानेनं उभं राहू शकू. त्यामुळे आपल्या संस्कृतीविषयी गौरव बाळगावा असा सल्लाही पंतप्रधानांनी यावेळी दिला. पंडित मदन मोहन मालवीय द्रष्टे पुरुष होते. उत्तम मूल्य जोपासणाऱ्या मानवी समुदायाचं स्वप्न उराशी घेऊन त्यांनी हे विद्यापीठ सुरू केलं. या विद्यापीठानं गेल्या 100 वर्षात अनेक उत्तम व्यक्तिमत्व देशाला दिली आहेत. या विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यापीठाशी जुळलेली नाळ कधी तोडली नाही, हेच या विद्यापीठाचं यश आहे असं पंतप्रधान म्हणाले. आपल्यातला विद्यार्थी कधीच संपू देऊ नका. उलट पठडीचं शिक्षण संपल्यानंतरच आयुष्याची शाळा सुरू होते. त्यासाठी संशोधन वृत्तीची आणि शिक्षणाची कवाडं सदैव खुली ठेवा असंही पंतप्रधान म्हणाले. या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदव्या देण्यात आल्या. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणीही यावेळी उपस्थित होत्या. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातला वाद, रोहित वेमुला प्रकरण आणि जाट आरक्षण या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा व्हावी असं सरकारला वाटत आहे. या प्रकरणांमध्ये काय घडलं त्याची कारणं आणि होणारे परिणाम जनतेला समजले पाहिजेत असं नायडू म्हणाले. वस्तू आणि सेवा कर विधेयक आणि बांधकाम क्षेत्र विधेयक ही महत्वाची विधेयकं या अधिवेशनात मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असं त्यांनी सांगितलं. यासाठी विरोधकांनी सहकार्य करावं असं आवाहन नायडू यांनी केलं. या बैठकीला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय उपस्थित होते. जम्मू काश्मीरच्या पांपोर भागात लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जम्मू काश्मीर पोलीस यांची दहशतवाद्यांची गेले 3 दिवस सुरू असलेली चकमक आज संध्याकाळी संपली. या चकमकीत आतापर्यंत 3 दहशतवादी ठार झाले आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचे 2 कॅप्टन, 1 जवान तसंच केंद्रीय सुरक्षा दलाचे 2 जवान यांच्यासह 5 जवान शहीद झाले आहेत. तसंच 1 नागरिकही मृत्युमुखी पडला आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 12हून अधिक जवान या चकमकीत जखमी झाले असून त्यांना श्रीनगरच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। दरम्यान दहशतवाद्यांच्या या हल्ल्यामागे लष्कर-ए-तैयबाचा हात असावा असं केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक प्रकाश मिश्रा यांनी म्हटलं आहे। हरियाणामध्ये आरक्षणासाठी सुरू असलेल्या जाट आंदोलनामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतूक अद्याप बंद आहे। मात्र हिसार आणि हंसी शहरात स्थिती सुधारल्यामुळे आज तिथली संचारबंदी हटवण्यात आली। या आंदोलनात 12 जणांचा बळी गेला तर 150 जण जखमी झाले। तसंच आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात 20,000 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे। जाट समाज आरक्षणाबाबत केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीची बैठक आज नवी दिल्ली इथे झाली। या बैठकीत हरियाणातल्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील उपाययोजनांबद्दल चर्चा करण्यात आली। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना हरियाणातल्या घडामोडींची माहिती दिली। जवाहरलाल नेहरू विद्यापीठ परिसरात देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी आरोपी असलेले 5 विद्यार्थी आज सकाळी विद्यापीठात परतले। आपल्या विरोधात चुकीचे आरोप लावण्यात आले असून आपण कुठलाही गुन्हा केला नसल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे। या परिसराबाहेर सध्या पोलीस तैनात असून त्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे। मात्र आम्ही शरण येणार नाही, पोलिसांनी आम्हाला येऊन अटक करावी असा पवित्रा आरोपी विद्यार्थ्यांनी घेतला आहे। विद्यापीठाच्या कुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या बाजूने उभं राहावं आणि विद्यापीठ परिसरात पोलीस येणार नाही त्याची हमी घ्यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे। पोलिसांनी विद्यार्थ्यांवरचे सर्व आरोप मागे घ्यावेत याकरता विद्यापीठानं पुढाकार घ्यावा असंही त्यांचं म्हणणं आहे। जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या एका गटानं देशविरोधी घोषणा दिल्याच्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत असून पुण्यातही आज निषेधाचे सूर उमटले। पुण्यातल्या देशभक्त अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी शिवाजीनगर इथल्या न्यायालयासमोर निषेध व्यक्त केला। संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरुच्या समर्थनार्थ आणि देशात राहून देशविरोधी घोषणा देणं अयोग्य असून त्याचा निषेध केलाच पाहिजे असं सांगून उपस्थितांनी यावेळी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या। जेएनयू विद्यापीठात देशाविरुद्ध घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली आहे। मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते। या प्रकरणी आठवले उद्या दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहे। वाहन प्रदूषण कमी करण्यासाठी देशभरातल्या सर्व राज्य परिवहन उपक्रमांनी 17 लाख बस गाड्या जैव इंधनावर चालवण्यासाठी परिवर्तित कराव्यात अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे। नवी दिल्ली इथे आज गडकरी यांनी सर्व राज्यातल्या परिवहन मंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते। 1 एप्रिल 2020 पासून देशभरात वाहनांच्या कार्बन उत्सर्जनावर आळा घालण्यासाठी कडक बंधनं घातली जाणार आहेत। त्यामुळे सर्व राज्यांनी आतापासूनच या बसेस स्वच्छ इंधन पूरक करण्याची प्रक्रिया सुरू करावी किंवा त्यांना इलेक्ट्रिक बसेसमध्ये परिवर्तित करावं असं गडकरी म्हणाले। बस वाहतूक इंधनावर दरवर्षी होणारा 8 लाख कोटी रुपयांचा खर्चही यामुळे वाचू शकेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। आदर्श गृहनिर्माण घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरची सुनावणी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं 20 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे। राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी सीबीआयला आदर्श घोटाळ्याच्या चौकशीची परवानगी दिली होती। त्यानुसार आज सीबीआय विशेष न्यायालयात ही सुनावणी झाली। मुंबईत मध्यवर्ती भागात शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर बांधलेल्या आदर्श सोसायटीत अनेक राजकारणी, मंत्री आणि अधिकारी यांना बेकायदेशीररित्या स्वस्तात सदनिका दिल्याचं सीबीआयला आढळलं होतं। या प्रकरणी 2010 मध्ये चव्हाणांना मुख्यमंत्रीपदही सोडावं लागलं होतं। बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगावचा विकास आराखडा आणि केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत जिल्ह्यात होणारी कामं याबाबत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी आज संबंधितांना निर्देश दिले। जिल्ह्यातल्या सर्व आमदारांच्या बैठकीत पोटे यांनी विकास कामांचा आढावा घेतला। रस्ते विकास निधीच्या माध्यमातून होणारी कामं दर्जेदार असतील आणि लवकरात लवकर पूर्ण केली जातील असं आश्वासन त्यांनी दिलं। पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन झाल्यापासून 80% प्रकरणं निकाली काढण्याचं यश पीएमआरडीएचे कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं। पीएमआरडीएच्या हद्दीत ग्रामीण भागात जी बेकायदेशीररित्या कामं केली जातात त्याच्यावर वचक राहावा यासाठी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून विशेष पथक स्थापन करण्यात आलं आहे। पीएमआरडीएच्या नावाने एक ॲप तयार करण्यात आलं आहे। त्या माध्यमातून बेकायदेशीर कामं समोर आल्याचं झगडे यांनी सांगितलं। या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले। नागरिकांनी बेकायदेशीर कामं करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं।
शांतीदूत गौतम बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्या भूमीत देशात वारंवार घडत असलेल्या हिंसक घटनांमुळे वातावरण असुरक्षित बनलं आहे। त्यामुळे आज सुसंस्कृत मानवतावाद प्रस्थापित होण्याची गरज आहे असं मत ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिक डॉक्टर प्रतिभा राय यांनी व्यक्त केलं। प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून पुण्यात ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांचं अभिवादन आणि शुभाशीर्वाद सोहळा आयोजित करण्यात आला होता। विद्यार्थ्यांमध्ये अहिंसेचं महत्त्व रुजवून सुसंस्कृत माणूस घडवणारं शिक्षण विद्यापीठांनी द्यायला हवं असंही त्या म्हणाल्या। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर प्र ल गावडे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अरुण निगवेकर उपस्थित होते। शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची सांगता काल ठाण्यात झाली। संमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या संमेलनात अनेक ठराव मंजूर झाले। नेते, अभिनेते तसंच नाट्यरसिकांनी नाट्य संमेलनाला भरभरून प्रतिसाद दिला। नाट्यप्रेमी रसिकांसाठी पर्वणी ठरलेल्या या नाट्य संमेलनाचा एकूणच आढावा घेण्यासाठी नाट्य समीक्षक रवींद्र पाथरे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार। नमस्कार। 9:30च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। आता पहिला प्रश्न नक्कीच नाट्य संमेलनाचं फलित काय आपण सांगू शकतो? मी गेली 20 वर्षे नाट्य संमेलनाला जातोय आणि प्रत्येक नाट्य संमेलनावरून परत येताना हा प्रश्न मलाही पडतो की नेमकं या संमेलनाने काय दिलं। माझ्यासाठी या प्रश्नाची उत्तरं वेगवेगळी आहेत। म्हणजे जे राजकीय नेते हे संमेलन भरवत असतात त्यांच्यासाठी एक राजकीय लाभ हे त्याचं फलित असू शकतं, किंवा नाट्य परिषदेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी एक वार्षिक संमेलन आपण भरवलं, त्यात आपल्याला मिरवायला मिळालं, काही मागण्या आपण नेत्यांसमोर मांडल्या, त्याच्यातल्या काही मागण्या मंजूर होतील अशी आशा करून ते त्यांच्यासाठी एक फलित असू शकतं। प्रेक्षकांना मात्र माझ्यामते असं वाटतं की जेव्हा ग्रामीण भागात हे संमेलन भरत असतं तेव्हा तिथला प्रेक्षक किंवा नाट्यरसिक हा त्याची सांस्कृतिक भूक भागलेली नसते, तर त्याला या निमित्ताने का होईना 2-3 दिवस निर्णय कार्यक्रम पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात। अनेक कलाकार त्यांच्याशी थेट संवाद साधता येतो, तर ही त्यांच्यासाठी पर्वणी असू शकते। माझ्यासारखा पत्रकार जेव्हा त्या संमेलनाला ते कव्हर करण्यासाठी जातो त्यावेळी मला काही वैचारिक आदान प्रदान त्यात होतं का, मराठी रंगभूमीविषयी काही योगदान किंवा त्याच्या संबंधात, त्याच्या प्रगती संबंधात काही चर्चा होते का, यासाठी मी आसुसलेला असतो। प्रत्यक्षात असं दिसतं की परिसंवाद जे होतात त्यात दरवर्षीचे परिसंवाद तेच असतात, बहुधा वक्तेही तेच असतात, ते तेच बोलत असतात, त्यातून काही निष्पन्न होत नाही। आणि मग मला वाटतं की मी संमेलनाला कशासाठी आलो, तर हा प्रश्न प्रत्येक संमेलनात मला पडतो। यंदाच्या संमेलनाचं मला एक वैशिष्ट्य असं वाटतं की हे संमेलन ठाण्यासारख्या शहरात भरत होतं। माझ्या मते खरं तर कुठल्याही शहरात, म्हणजे ठाणे, मुंबई, पुणे अशा सारख्या शहरात मुळातच सांस्कृतिक अजीर्ण झालेलं असतं लोकांचं, त्यामुळे या संमेलनांबद्दल फार त्यांना कुतूहल असण्याचं काही कारण नसतं। परंतु ठाण्याच्या संमेलनात मला एक जाणवलेली गोष्ट अशी आहे की तिथे काही वेगळे उपक्रम राबवले गेले ज्याला चांगला प्रतिसाद लोकांचा मिळाला। उदाहरणार्थ सकाळी 6 वाजता त्यांनी जे अनेक मैफिली आयोजित केल्या होत्या मासुंदा तलाव परिसरात, तर त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला। त्या व्यतिरिक्त आणखी एक मला महत्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे तिथे आदिवासी पाड्यातील मुलांना पहिल्यांदाच नाटक काय असतं हे बघण्यासाठी आणलेलं होतं। या निमित्ताने त्यांना एका कलेची ओळख झाली, हे वेगळंच जग त्यांना पाहायला मिळालं। कदाचित त्यातून त्यांना आपण काहीतरी करावं या क्षेत्रात, किंवा या क्षेत्राची ओळख करून घ्यावी आणि आपल्या समस्या किंवा या मांडाव्यात असं जर त्यांना वाटलं तर ती एक उपलब्धी असेल। आणखी एक गोष्ट मला सगळ्यात जास्त महत्वाची वाटते की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच एक खरं आणि प्रामाणिक स्टेटमेंट या संमेलनात केलं। ते म्हणाले की आम्ही नेते मंडळी इथे जी आश्वासनं देतो ती पुढच्या संमेलनापर्यंत आम्हाला काही आठवत नाहीत, पुढच्या संमेलनात पुन्हा आम्हाला कोणीतरी ती आठवण करून द्यावी लागते। तर हे वर्षानुवर्ष चाललेलं आहे, तर हे बंद व्हावं यासाठी किमान तुम्ही आता यानंतर आपण एकमेकांशी संवाद साधूया। नाट्य परिषदेचे पदाधिकारी असतील, नाटकातले कलावंत असतील, शासन असेल, आणखी जाणकार मंडळी असतील,
त्यांनी एकत्र येऊन बैठक घेऊया, या रंगभूमीवर जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण एकत्रितपणे उपाय करूया. पण म्हणजे कुठेतरी चांगली काहीतरी सुरुवात झालेली आहे का होईना, काही चांगले मुद्दे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच गवसलेले आहेत. पण आता या संमेलनांचं जे उत्सवी स्वरूप आहे त्याच्याविषयी नेहमी चर्चा केली जाते, त्याविषयी तुमचं म्हणणं काय आहे की हे उत्सवी स्वरूप असावं नसावं, काय असावं नेमकं? मला वाटतं सेलिब्रेशन हा आजच्या परवलीचा शब्द आहे, पण मला वाटतं पूर्वीपासूनही जे संमेलन होत आले ती अशीच उत्सवी स्वरूपाचीच होत राहिलीत. आणि मला वाटतं सामान्य लोकांना उत्सवाचं आकर्षण असतं, त्यांना एका कलेकडे आणण्यासाठी त्याची गरजही आहे काही एक मर्यादित अर्थाने. परंतु मराठी रंगभूमीचा जवळजवळ गेले 2.5 वर्षांचा इतिहास पाहता आपण या व्यतिरिक्त पुढचा काही वेगळा विचार करणं गरजेचं आहे नाट्य संमेलनाच्या निमित्ताने. म्हणजे तो काय असायला पाहिजे हे तुम्ही खूप चांगलं. मराठी रंगभूमी ची 2.5 वर्षाची 250 वर्षांची जी परंपरा आहे त्याच्यात ती रंगभूमी मागे कुठे होती, आज कुठल्या टप्प्यावर आहे किंवा पुढे ती कुठल्या टप्प्यावर असायला हवी, याचा एक गांभीर्याने विचार या संमेलनानिमित्त व्हायला हवा. परंतु तो विचार सर्वसामान्य प्रेक्षकांच्या साक्षीने होणं शक्य नाहीये. त्यासाठी एक जाणकार कलाकार, त्या क्षेत्रातली विविध घटक याने एकत्रित येऊन तो वेगळ्या प्रकारे विचार विनिमय करायला पाहिजे, त्याच्यावर चर्चा वादविवाद व्हायला पाहिजेत आणि त्याचे जे काही निष्कर्ष निघतील त्याच्यावर काहीतरी ठोस कृती व्हायला पाहिजे, जी आजपर्यंत कुठल्याही संमेलनात झालेली मला पाहायला मिळाली नाही आणि ती होण्याची गरज आहे. किंवा या सगळ्या संमेलनामध्ये सर्वसमावेशकता असते का नाही हाही एक मुद्दा आहे. म्हणजे नाटकं जी इथे येतात किंवा नाट्याविषयी जो विचार केला जातो, अनेक आपल्या झाडीबोली असेल, आदिवासींच असेल, या सगळ्यांविषयी चर्चा होत असतात का परिसंवादांमध्ये? मला वाटतं ज्या ज्या ठिकाणी संमेलन भरतात तिथे या प्रकारचे काही उपक्रम होत असतात. स्थानिक कलावंतांना किंवा आसपासच्या परिसरातल्या ज्या अनेक कला आहेत त्यांना सामील करून घेण्याचा प्रयत्न होतो. मात्र प्रश्न असा आहे की त्यांना मुख्य व्यासपीठावर कधीच स्थान दिलं जात नाही. त्यामुळे त्यांची कला ही त्यांच्यापुरतीच मर्यादित राहते. ती ज्या मोठ्या समुदायापर्यंत जायला पाहिजे किंवा शहरी जे प्रेक्षक आलेले असतात त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे ती तशीच जात नाही. आणि त्यामुळे त्यांना जे अपेक्षित असतं की आपली कला मोठ्या लोकांपर्यंत पोहोचावी किंवा विचार व्हावा त्या दृष्टीने जाणकारांपर्यंत पोहोचावी, ते होत नाही. याची कारणं पण अनेक आहेत. कारण मुख्य मंडपात जे कार्यक्रम असतात त्यात परिसंवाद आणि अनेक गोष्टी असतात आणि पत्रकार बहुधा त्यातच गुंतलेले असतात, ज्यामुळे ते या गोष्टींकडे लक्ष देऊ शकत नाहीत आणि त्यांच्या बातम्या होत नाहीत. त्यामुळे ती जी कला आहे त्यांची किंवा त्यांची सादरीकरण आहेत ती इथल्या नागरी लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. ठाण्यात मात्र तसं झालं नाही. याचं कारण ठाण्यात बहुतेक वृत्तपत्रांची तिथले ब्युरो होते, अनेक वार्ताहर ते कव्हर करायला होते, त्यामुळे या प्रकारच्या सगळ्या कला तिथे कव्हर झाल्या. पण हे कव्हर होणं गरजेचं आहे, कारण मुख्य मंडपात जे काही परिसंवाद होतात ते रटाळ होत असतात. आता संमेलन म्हणल्यानंतर नेहमीच संमेलनाध्यक्षांची निवडणूक हा एक नेहमी एक चर्चेचा मुद्दा असतो. दुसरा प्रतिसाद, म्हणजे नाट्य कलावंत असतील, अभिनेत्री असतील किंवा त्याच्याशी संबंधित यांचा प्रतिसाद कसा मिळतो हे आणि वादविवाद, या 3 गोष्टी कुठल्याही संमेलनामध्ये असतात. तर त्या बाबतीत या संमेलनाचं काय तुम्ही सांगू शकता? यावेळी फैयाजताईंनी अध्यक्षाला 2 वर्षांचा कालावधी मिळावा असं म्हटलंय. खरं तर त्यांना त्यांची इच्छा अपेक्षा बरोबर असली तरी ती मिळणं शक्य नाही, कारण नाट्य परिषदेच्या घटनेतच तशी तरतूद नाहीये आणि मुळात नाट्य परिषदेलाही तसं वाटत नाहीये की संमेलनाध्यक्षाने काही कार्यकारी अधिकार मिळवून त्याने काही काम करावं. पण म्हणजे नुसतं शोभेचंच पद झालेलं आहे. हा, मुळात त्यांची अपेक्षा अशी असते की त्या माणसाच्या आजपर्यंतच्या वाटचालीच्या योगदानाचा तो बहुमान आहे तो तेवढ्यापुरता त्यांनी मिरवावा, या पलीकडे त्यांचीही काही अपेक्षा नसते. मात्र जे अध्यक्ष होतात त्यांना मात्र उगाच वाटत राहतं की आपल्याला काहीतरी अधिकार असते, आपण काहीतरी करून दाखवलं असतं. पण तेही स्वतः त्या प्रकारे काही त्यासाठी कृती करीत नाहीत आणि केवळ नंतर संमेलनाध्यक्ष संपल्यानंतर खंत व्यक्त करतात. यालाही काही अर्थ नाही. त्यांनी स्वतः शालेय श्रीफळ घेऊन फिरण्यापेक्षा आपल्याला काही करायचं असेल तर ते स्वतःहून पुढाकार घेऊन करायला पाहिजे. आणि ठराव, कुठल्याही संमेलनामधला ठराव मांडणे हा एक फार मोठा एक कार्यक्रम असतो. तर ते ठराव किंवा त्या मागण्या त्याच्यामध्ये काही बदल झालेले असतात का? त्याच आता 96 आहे हे ऍक्च्युअली. नाही, मला वाटतं हे ठराव अधिवेशन वगैरे हे सगळं बंदच करायला पाहिजे, कारण दरवर्षी तेच ठराव होतात. ते अनुमोदन आणि सूचक अनुमोदक सगळे तेच असतात. त्या ठरावांवर पुढे काही होत नाही.
आणि कुणाला काही ते व्हावं असंही इच्छा नसते, त्यामुळे त्या ठरावांना काहीच अर्थ नसतो. मात्र एक गोष्ट खरी आहे की राजकारणी नेते त्या संमेलनात जी काही आश्वासनं देतात त्याची पूर्तता करून घेण्यासाठी यांनी जो फॉलोअप करणं गरजेचं असतं आणि ते मुख्यमंत्र्यांनी ह्यावेळेला सांगितलेलं आहे, तेव्हा हे करण्याची गरज आहे आणि ते केलं जाईल. या चांगल्या मुद्द्यावरती आपण आपली ही चर्चा आपण आज इथे थांबवतोय. तुम्ही आलात आणि खूप परखडपणे आणि खूप चांगली माहिती तुम्ही आम्हाला दिली, त्याबद्दल अनेक धन्यवाद. बातम्यांकडे वळूया. मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी माफीचा साक्षीदार असलेल्या डेव्हिड हेडलीची साक्ष आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुन्हा सुरू झाली. याच प्रकरणातला आणखीन एक आरोपी अबू जुंदालचे वकील वहाब खान यांनी पुढचे 4 दिवस हेडलीची उलट तपासणी घेण्याची परवानगी मागितली. यावर न्यायालयानं सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना अमेरिकेतल्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून दोघांच्या सोयीची तारीख आणि वेळ निश्चित करायला सांगितलं. अमेरिकेनं या संदर्भात मान्यता दिल्यावरच पुढच्या सुनावणीची तारीख ठरणार असल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे. मराठी साहित्य क्षेत्रातल्या भरीव कामगिरीसाठी दिला जाणारा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2015 या वर्षासाठी ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक राग जाधव यांना जाहीर झाला आहे. तर पुण्यातल्या कॉन्टिनेंटल प्रकाशन या प्रकाशन संस्थेची 2015 वर्षासाठीच्या श्री पु. भागवत पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही घोषणा केली. राग जाधव यांची निळी पहाट, संध्या समयीच्या गुजगोष्टी, समीक्षेतील अवतरणे, साठोत्तरी मराठी कविता व कवी, साहित्य व सामाजिक संदर्भ, साहित्याचे परिस्थिती विज्ञान अशी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 2004 मध्ये औरंगाबाद इथं झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. तर कॉन्टिनेंटल या प्रकाशन संस्थेनं अनेक नामवंत लेखकांची दर्जेदार पुस्तकं प्रसिद्ध करून साहित्य क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. हवामान. गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यातील हवामान कोरडं होतं. तसंच येत्या 48 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल तापमान 33, किमान 19. नागपूर 34 आणि 23. पुणे 33, 19. औरंगाबाद 35, 23. नाशिक 33, 16. कोल्हापूर 36, 23. रत्नागिरी 32, 21. सोलापूर 39, 25. आणि अमरावती 36 आणि 22. ठळक बातम्या पुन्हा एकदा. साखर निर्यातीचं उद्दिष्ट साखर कारखान्यांनी पूर्ण करावं, मुख्यमंत्र्यांचे निर्देश, अन्यथा कठोर कारवाई करणार. हवामान बदल, ऊर्जेची कमतरता आणि दुर्धर आजार या जागतिक समस्यांवर भारतीय विद्यार्थ्यांनी उपाय शोधण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून, कामकाज सुरळीत व्हावं यासाठी सर्वपक्षीय बैठकीत संसदीय कार्यमंत्र्यांचं आवाहन. जम्मू काश्मीरच्या पांपोर भागात दहशतवाद्यांची सुरू असलेली चकमक अखेर संपुष्टात. 3 दहशतवाद्यांना कंठस्नान तर 5 जवान शहीद. हरियाणात तणाव निवळला, जाट आरक्षणाबाबतच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत परिस्थितीचा आढावा. प्रदूषण रोखण्यासाठी देशभरातल्या 17 लाख एसटी बसेस जैव इंधनावर चालवण्यासाठी परिवर्तित कराव्यात, नितीन गडकरी. आदर्श गृहनिर्माण घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरची सुनावणी 20 एप्रिलपर्यंत स्थगित. आणि साहित्य क्षेत्रातल्या भरीव कामगिरीबद्दल ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक राग जाधव यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.